पहिल्यामध्ये आपण भेदभावाची व्याख्या काय ती पाहिली. मग आपण मुला मुलींना वेगळं वाढवतो घरामध्ये, त्याचे परिणाम कसे भेदभावामध्ये होतात ते पाहिलं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेदभाव आणि हिंसाचार यांचा आपापसात असलेला संबंध तो पाहिला. चौथ्यामध्ये भेदभाव झाल्यामुळे संसाधनांपर्यंतची पोच कशी कमी होते ते आपण पाहिलं. आणि या व्हिडिओमध्ये आपण जर आपल्याला भेदभाव समूळ नष्ट करायचा असेल, आणि समूळच नष्ट करावा लागतो त्याबद्दल मी आता बोलणारच आहे, ते करायचं असेल तर त्याच्या कोणकोणत्या पद्धती असू शकतात आणि हा मार्ग बरोबर आहे का, त्याच्यातून खरंच समानता येईल का, अशा आपण 3 मार्ग आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्या व्हिडिओजमध्ये जे आपण बोलत आलेलो आहे, धागा जो समान राहिलेला आहे तो काय राहिलेला आहे की कोणाला तरी शिक्षण नाही मिळालं म्हणून नोकरी नाही मिळाली, म्हणून आर्थिकदृष्ट्या ती व्यक्ती जी आहे कोणावरती तरी डिपेंडंट अवलंबून राहिली, त्यामुळे झालेला हिंसाचार सहन करावा लागला. बरोबर आहे. हिंसाचार सहन केल्यानंतर सामाजिक आणि बाकी सगळ्या विषमतेमुळे किंवा तिच्याकडे पैसा नसल्या कारणाने वकील परवडत नाही किंवा कोर्टामध्ये तिचं ऐकलं जाणार नाही, घरच्यांनीच मारले, काय बोलते, असं सहन करावं लागतं. आणि त्यामुळे हा धागा जो आहे आपल्याला जाताना दिसतो. आणि मग एका पिढीवरती झालेला जो भेदभाव आहे त्याचा परिणाम दुसऱ्या पिढीवरती होतो, त्याचा आणखी परिणाम तिसऱ्या पिढीवर होतो. म्हणून आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं की ऐतिहासिक म्हणजे दलितांना शिक्षणापासून 3000 वर्ष वंचित ठेवणं. आता त्याचा परिणाम तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या सवर्णाच्या घरी विचारा, जिथपर्यंत आठवतं तिथपर्यंत कोणतरी वकील होतं, डॉक्टर होतं, कोणतरी होतं, काहीतरी होतं. त्याच्यामधून येणारा जो आत्मविश्वास आहे, माझ्या कुटुंबाचा एक ज्याला आपण वारसा इतिहास 4 लोकांच्या मध्ये सांगणं, याच्यामध्ये तुम्ही विचार करा की त्या सांगण्यामध्ये केवढा माझा सेल्फ रिस्पेक्ट, कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट आहे. आणि शेतमजूर होते किंवा रस्त्यावरती कचरा वेचत होते किंवा इतर काहीतरी करत होते, ढोरं ओढून नेत होते, हे सांगण्यामध्ये काय होतं. पिढ्यान शतकं जेव्हा हा भेदभाव चालू राहतो त्याचा एकूण परिणाम काय होत असतो याकडे मी लक्ष वेधू इच्छिते. दुसरी गोष्ट अशी की भेदभाव आपोआप जात नाही बरं का. हे असं जे चक्र चालू आहे ना, ते आपल्याला पकडावं लागतं कुठेतरी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी लिंगभेदापासून ते लिंगभावापासून ते कुटुंबाच्या आतमध्ये काय होतं, ते कुटुंबाच्या बाहेर काय होतं, या सर्वांना जोपर्यंत आपण एकत्रितरित्या टक्का देत नाही तोपर्यंत एका व्यक्तीचं किंवा एखाद्या समूहाच्या आयुष्यातला भेदभाव किंवा विषमता दूर होत नाही. आता हे सर्व करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची, तर शासनाची. का बरं? आपल्या नावावरती ते राज्य करतात, आपल्या पैशावरती ते राज्य करतात. मी हे पेन विकत घेते तेव्हा सुद्धा मी इनडायरेक्ट टॅक्स भरत असते. आणि त्यामुळे ते राज्य आपल्या नावाने आपल्या वतीने करत असल्या कारणाने त्याच्या बदल्यामध्ये माझी सुरक्षितता, माझी संसाधनापर्यंत असलेली पोच आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि प्रत्येक मूलभूत अधिकाराचा आनंद घेता आला पाहिजे. मी कोणत्याही हक्कांच्या पासून कोणत्याही क्षणामध्ये कोणत्याही कारणामुळे वंचित राहता कामा नये. तर हे करण्यासाठी शासनाच्या वरती मुख्यत्वे जबाबदारी आहे आणि त्याच्याच बरोबरीने आपल्या सर्वांच्या वरती सुद्धा जबाबदारी आहे. पण शासन याच्यातून अंग काढून घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. विमेन्स ह्युमन राईट्स इन्स्ट्रुमेंट महिलांच्या आयुष्यातले सर्व पद्धतीच्या भेदभावांचं उन्मूलन निर्मूलन करणारा जो मानवी हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आहे तो, त्याच्यामध्ये जे 3 मेन स्तंभ आहेत ते म्हणजे कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करता कामा नये, भेदभाव दूर केला पाहिजे, नॉन डिस्क्रिमिनेशन, शासनाच्या वरती जबाबदारी असणं, स्टेट ऑब्लिगेशन, आणि तिसरं म्हणजे आपल्याला काही विशेष ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या करून समानतेकडे आपण वाटचाल करणं, त्यालाच आपण समता म्हणतो. हे 3 जे प्रिन्सिपल्स आहेत ह्याच्यावरती हा जो व्हिडिओ आहे हा आधारित आहे. मग आता मी जर तुम्हाला सांगितलं की संस्थेमध्ये आम्ही भेदभाव करत नाही आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रियांना सर्वच आम्ही एकसारखं करतो, सुट्ट्यासुद्धा सर्व एकसारख्याच देतो, परंतु मी अशी परिस्थिती निर्माण करते की जेव्हा बाई गरोदर राहील तेव्हा तिला नोकरी सोडावीच लागेल. तर त्यामुळे प्रत्येक समूहाचे काही विशेष हक्क असतात आणि ते विशेष हक्क कशावर आधारित असतात, तर त्या समूहांच्या विशिष्ट गरजांवरती आधारित असतात. आणि त्या समूहाच्या जोपर्यंत गरजा
मी हक्काधारित दृष्टिकोनातून बघत नाही आणि त्यामुळे तुम्ही फरक जो आहे हा भेदभाव करण्यासाठी वापरताय की तुम्ही फरक भेदभाव निर्मूलन करण्यासाठी वापरताय, याच्यामध्ये तो फरक आहे. सामाजिक न्याय आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. त्याला कधी कधी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा सकारात्मक भेदभाव असं सुद्धा म्हटलं जातं. त्याकडे आपण इथे येणार आहोत. माझी न्यूजपेपर एजन्सी आहे आणि मी 2 जणांचे इंटरव्ह्यू घेते. पुरुष आहे, बाई आहे. त्यांना रिपोर्टिंग करायचे. तेव्हा मी घेतानाच त्या बाईला सांगते, हे बघ तुला मी घेते, परंतु मला काही सुद्धा कारणं सांगायची नाहीत बरं का. घरचं कारण सांगायचं नाही, काही सांगायचं नाही. पुरुषाच्या बरोबरीने तो बघ कसं काम करणार आहे तसं तू करणार असशील सगळं, कोणती विशेष सवलत न मागता, तर तू बाई ही नोकरी घे, नाहीतर सोडून दे. या पद्धतीच्या सो कॉल्ड समानतेला औपचारिक समानता म्हणतात. दुसरा एक मार्ग, हे बघ तुम्हाला तर दोघांना नोकरी दिली आहे, आता आपण असं करूया की तू जोखमेचे कोणते इंटरव्ह्यू करूच नको. पॉलिटिकल घडामोड झाली तू बिलकुल जाऊ नको तिकडे, दंगल झाली तू बिलकुल जाऊ नको, रात्रीचं कव्हरेज आहे तू बिलकुल जाऊ नको. तू काय कर माहितीये का, एक फ्लावर शो आहे किंवा स्वयंपाक कसा करायचा याच्यावरती एक शो आहे, किंवा हा नट किंवा ही नटी आपल्या शहरातून जाणार आहेत बरं का, आपल्या जिल्ह्यातून जाणार आहेत, आपल्या तालुक्यातून जाणार आहेत, ते जाऊन तू कव्हर कर. नव्या कपड्याची फॅशन आली आहे ते तू कव्हर कर. म्हणजे कसं 9 ते 5 मध्ये तुझं असं छान होईल. विषमता परिणाम स्वरूपी, माझ्या मुलीला मी कम्प्युटरला का नव्हतं पाठवलं, व्हिडिओ नंबर 1, प्रेमापोटी नव्हतं पाठवलं. इकडे संरक्षणात्मक दृष्टिकोनातून नाही पाठवलं, प्रोटेक्शनिस्ट अप्रोच. मी मदत करायला निघाले ना, मी काय पहिल्यासारखं बोलले का, काही मला सांगू नको, तुला जे पडेल ते कर. आता मी आउट ऑफ द वे जाऊन सांगते का तू हे सगळं बापडी करूच नको, तू हे सगळं कर. परिणाम स्वरूपी 5 वर्षांच्या नंतर चीफ रिपोर्टरची पोस्ट रिकामी होते. या दोघांच्या सीव्हीज काय असतील, 5 वर्षात काय केलं. मी मंत्रिमंडळात झालेलं हे सगळं पाहिलं, मी अशा सगळ्या गोष्टी केल्या, मी न ते फुलांचं प्रदर्शन केलं, मी न त्यावेळेला फॅशन कोणती होती केलं. आहे का तिला चीफ रिपोर्टरची नोकरी. परिणाम स्वरूपी वंचित राहिली. भेदभाव आणि विषमता, व्हिडिओ नंबर 1 आपला, हे लक्षात ठेवा. तर आता मी एक दुसरं उदाहरण देते. 4 मुलांची शर्यत लावली आहे. एकाच्या पायामध्ये पळण्याचे बूट आहेत, दुसऱ्याच्या पायात चपला आहेत, तिसरा अनवाणी आहे आणि चौथ्याला पायच नाही आहेत. शर्यत सुरू व्हायच्या आधीच माहिती आहे ना कोण शर्यतीत जिंकणार. मग मी घरीच जाऊन का नाही दिलं बक्षीस त्या माणसाला. एक तर त्याचं बिचाऱ्याचं ते धावण्याचे बूट झिजले नसते आणि बाकीच्या तिघांचा अपमान झाला नसता या शर्यतीत उभं करून. एक सोपं आहे, सगळ्यांचे पाय कापून टाकू म्हणजे सगळे समान होतील. म्हणजे आज आरोग्य सेवा नाही आहेत कोणाला, करून टाका खाजगीकरण. आज शिक्षण नाही आहे सर्वांना, करून टाका खाजगीकरण. पाय कापणं हा तर उपाय नाही आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, ज्याला पाय नाही आहेत त्याला आपल्याला व्हीलचेअर द्यायला लागेल, मोटराईज द्यायला लागेल व्हीलचेअर. मग बूटवाला म्हणेल माझी व्हीलचेअर कुठे, तुला गरज आहे का व्हीलचेअरची. म्हणजे ज्यांच्या मध्यम वर्गाच्या घरामध्ये जेव्हा मुलांच्या परीक्षा असतात तेव्हा महिना 1.5 महिना आई वडील प्रवास बंद करतात. मी सुद्धा प्रवास बंद केला होता माझ्या मुलांच्या 10वी-12वीच्या वेळेला. आणि तेच आपल्यापासूनच थोडंसं दूर राहणारं किंबहुना आपल्या घरी येऊन काम करून जाणारी जी व्यक्ती आहे त्यांच्या मुलांना दुपारचं जेवण सुद्धा मिळतंय की नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती परीक्षा देणं होऊ शकतं का. कंपॅरिझन या दोन्हीच्या मध्ये तुम्ही विचार करा. संसाधनं या सगळ्या गोष्टी कोणाकडे आहेत आणि कोणाकडे नाही आहेत. ही जर आपण अशी खुली शर्यत लावली तर कोण जिंकणार आहे. 4था व्हिडिओ मी याच प्रश्नावरती बंद केला होता. राजकारणामध्ये आरक्षण यायच्या आधी महिलांची संख्या इतकी का कमी होऊ लागली होती की महिला उमेदवारच
राजकीय पक्ष ठेवायला कचरायला लागला होता. आणि जेव्हा आरक्षण आलं तेव्हा आपल्याला दिसून येते की महिलांची संख्या आपल्याला राजकारणामध्ये येते. नुसतं मेरिट बोलून चालणार नाही. मेरिट सर्वांकडेच आहे हो. पण लहानपणापासून मला घरामध्ये पाहुणे आले, अभ्यास बाजूला टाक आणि पाणी दे सगळ्यांना, हे असेल तर कसं पुरुषांच्या बरोबरीने एखाद्या बाईने स्पर्धेत उतरायचं, कसं एखाद्या दलितांनी सवर्णाच्या बरोबर उतरायचं किंवा गरिबांनी श्रीमंताच्या बरोबर उतरायचं. आपल्याला आज जे भेदभाव करतायत त्यांना खाली घालून जे आज भेदभाव सहन करतायत त्यांना भेदभाव करण्यासाठी तयार नाही करायचं आहे. आज जे हिंसा करतायत त्यांना खाली घालून आज जे हिंसा सहन करतायत त्यांना हिंसा करण्यासाठी नाही सहन करायचं आहे, तयार करायचं आहे. आपल्याला नातेसंबंधांमध्ये आणि सर्वच ठिकाणी समानता जर आणायची असेल तर जे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिले होते त्यांच्या आयुष्यातल्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण देणं आवश्यक आहे. म्हणजे मला टीव्ही अर्ध्या किमतीत द्या असं म्हणायची गरज नाही, कारण टीव्ही विकण्यामध्ये किंवा विकत घेण्यामध्ये कुठे विषमता नाहीये. ते वर्गावरती आधारित आहे, मी कोणत्या आर्थिक वर्गात आहे. परंतु रांग वेगळी बायकांची मागणं बरोबरच आहे ना. नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये जे समूह दलित आहेत, भटके विमुक्त आहेत, आदिवासी आहेत, हे जे सर्व केवळ तुम्ही शिकू शकत नाही म्हणून जे सांगितलं जातं त्यांना सवलती देणं आवश्यक आहे. परंतु तुम्हाला तिकडे त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला काही विशेष सवलती कराव्या लागणार आहेत आणि ह्याला आपण सबस्टँटिव्ह इक्वॉलिटी किंवा सामाजिक न्यायावरती आधारित समानतेकडे जाण्याचा मार्ग किंवा समतावादी मार्ग हा जेव्हा आपण करू त्याच वेळेला विषमता जी आहे आपल्या आयुष्यातून जाईल. आयुष्यातल्या एका भागामधली विषमता काढून चालणार नाही. माझ्या आयुष्यातल्या सर्व ठिकाणची विषमता जी आहे ही दूर करावी लागेल. तसंच माझ्या समूहांनी जे काही सहन केलेलं आहे तिकडच्या विषमता मला काढून घ्यायला लागतील. सर्व प्रकारच्या भेदभावांचं जेव्हा आपण निर्मूलन करू त्यावेळेला व्यक्तीच्या आयुष्यातलं भेदभावाचं निर्मूलन होईल आणि व्यक्तीच्या आयुष्यातलं करू तेव्हा भेदभावावरती समूहाच्या पातळीवरती तो भेदभाव जो आहे त्याचं निर्मूलन होईल. प्रत्येक मानवी हक्क किंवा मूलभूत हक्क मला प्रत्येक क्षणी त्याचा आस्वाद घेता यावा हे जेव्हा शासनातर्फे आणि इतर सर्वांच्या तर्फे ते मान्यता मिळेल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने समानतेवरती आधारित एका समाजाकडे जाऊ. आणि घराच्या बाहेर समानता असेल तर घराच्या आत समानता येईल, घराच्या आत समानता असेल तर घराच्या बाहेरच्या समानतेकडे आपली वाटचाल होऊ शकेल. हे व्हिडिओज तुम्हाला आवडले नाही आवडले, काय पटलं काय नाही पटलं, मी जे बोलले ते सगळं काही मान्य करायची काही गरज नाही आहे, पण नवा विचार करायला उद्युक्त करणारे होते का हा फीडबॅक तुम्ही द्यालच. आणि ILS लॉ कॉलेजनी हे पूर्ण सर्व जे उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. जिंदाबाद.